जगजीत हाँ हाँ तुम्ही बोल नका मीच झालं. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव तालुक्यामध्ये संत गोरोबा काका यांच्या गावाला आलोत, तेर या गावी. आणि आज आपण संत गोरोबा काका यांच्या घरी, मूळ घरी, ज्या ठिकाणी गोरोबा काकांचं वास्तव्य झालं, त्या गोरोबा काकांच्या घरी आहोत. आज आपण गोरोबा काकांचा प्रवास आणि गोरोबा काकांचं कार्य या माध्यमातून आपण दाखवणार आहेत. या ठिकाणी फंड गुरु जे आहेत, फंड वकील साहेब, ॲडव्होकेट फंड हां सर, हे इथं राहत होते का गोरोबा काका? प्राचीन हां इथं राहत होते. हेच राहत होते. आणि हे जे मंदिर आहे ते त्याच वेळेस बांधलेलं आहे का? त्यावेळेस बांधलेलं आहे. बरं, ही जी समाधी आहे ती पुन्हा बांधली का इथंच महाराज इथंच थांबायचे? हे मूळ गाव. त्यांचं इसवी वगैरे आपल्याला सांगता येईल? इसवी म्हणजे आता आमचे गोरोबा काका, आपलं पहिलं पाणी आहे ना दिवाळीचं, दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी तिकडे जातात. कुठं? आपलं पंढरपूरला जातात. गोरोबा काका जन्मतारीख वगैरे तुम्हाला सांगता येईल का? नाही, शक्य बघा. बरं, आज जी पालखी निघते ती पालखी आजपासून कुठे निघणार? ते आता पंढरपूर मार्गस्थ. बरं. आता पालखीमध्ये किती लोक सहभागी झाले? सहभागी भरपूर आहेत. बरं, ठीक आहे. 1000, 2000, 12 वाड्यान 13 आहे. तुमचं नाव सांगा पूर्ण. ॲडव्होकेट बबनराव भगवानराव फंड. ॲडव्होकेट बबनराव भगवानराव फंड, राहणार तेर. ओके, ठीक आहे. आपण आता पालखीमध्ये जाऊया. नेमकं पालखीमध्ये आणि पालखी कशी निघाली आणि कोण कोण सहभागी झाले ते पाहूया. तत्पूर्वी आपण महाराजांचं घर बी दाखवणार आहेत आणि हे पूर्ण त्यांचं घर आपण बाहेरून सुद्धा दाखवणार आहेत आणि नंतर पुढं आपण पालखीकडे जाऊ. ओके चल. ही भिंत, ही दरवाजा सगळं बघा. हा दरवाजा त्यावेळेसचा गोरोबा काकांच्या काळातला हा दरवाजा. या मंदिराची बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि माहितीगार आपल्याला 100% शहरामध्ये आहे, तेरमध्ये आहेत. जर आपल्याला या गोरोबा काकांच्या मंदिराची आणि गोरोबा काकांच्या कार्याची माहिती घ्यायची आहे तर दीपक खरात नावाचे या ठिकाणचे महाराज आपल्याला भेटतो म्हणाले. जर भेटले तर 100% आपण पूर्ण माहिती घेणार आहेत. तर आपण पुढं चालायचं आहे आणि आपल्याला गोरोबा काकांचं खरं म्हणलं तर नवीन मंदिरसुद्धा ज्या ठिकाणी यात्रा भरली जाते त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत. तर आपण पुढं निघूया.
पालखी दाखवा अशी तिथे इथं जाऊ. हे गोरोबा काकांची पालखी आहे तेरमधून. सर काय सांगाल कधी निघती पालखी? पालखी कधी निघती? 22 दिवशी. हा 22 दिवशी. भाऊबीजी दिवशी. भाऊबीजी. आता किती दिवस जाणार? 9 दिवस जाते, 10व्या दिवशी पोचते. हे बघा तेरमधून आनंद उत्सव. हे तेरमधून आनंद उत्सव गोरोबा काका यांना आता सगळे कार्यकर्ते आणि सर्व संत हे पंढरपूरला पाठवत आहेत. आणि गोरोबा काकाची ही पालखी आता पंढरपूरला निघालेली आहे. आनंद उत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा आनंद उत्सव या ठिकाणी तेरमधून अत्यंत चांगल्या पद्धतीनं आनंद उत्सव साजरा होत आहे. महाराज कुठून केलं? आता कुठून निघालात तुम्ही? तेरमधून. आता कुठपर्यंत जाणार? पंढरपूर. किती दिवस? 9 दिवस. 9 दिवस. आता ही कुणाच्या नेतृत्वाखाली पालखी असते? संस्थानच्या ट्रस्टच्या. कोणतं संस्थान आहे? श्री संत गोरोबा काका संस्थान. बर बर बर. हे बघा किती चांगल्या पद्धतीचा आनंद उत्सव. तेरमधून गोरोबा काकाची पालखी पंढरपूरला निघालेली आहे आणि हा आनंद उत्सव चालू आहे. हे बघा किती चांगल्या पद्धतीनं दिवाळी साजरी होते आहे आणि दिवाळी दिवशीच गोरोबा काका पंढरपूरला निघालेले आहेत. हजारो लोकांच्या समूहामध्ये गोरोबा काका पंढरपूरला निघालेले आहेत. आपण बरीचशी माहिती घेणार आहेत. कोण कोण आहे सहभागी झाले आतमध्ये? कोण कोण आहे आतमध्ये? हे चल रे. तेरमधून आहे. तेरमधून काय चाललंय? किती लोक असतात? सरासरी 2-3 हजार लोक असतात. आता कोण कोण सहभागी झाले? कोण कोण सहभागी झाले? सगळे झेंडेवाले, चाळवाले, वाले सगळे राणा दादा आले होते का? आले होते की. आले आहेत मंदिर. गोरोबा काका. आता ही गोरोबा काकाला काय करा तुम्ही? निरोप द्यायला पंढरपूरला पाठवा. निरोप द्यायला मध्ये नाही. दादा आहेत का? दादा आहेत का? येऊन गेले मंदिरात. हे गोरोबा काकांना आपण पंढरपूरला पाठवायलात का? सर तुमचं नाव सांगा. बोला सांगा. सांगा नाव सांगा. रघुनंदन पुजारी. महाराज आहेत ना? हो. नेमकं महाराज नाही, सेवेदारी आहे, वारकरी आहे. मग तुम्ही गोरोबा काकांच्या बाबतीमध्ये काय सांगाल? आज कशा पद्धतीनं पालखी आहे आणि कुठं निघाली पालखी? संत येते घरा तोची दिवाळी दसरा. बर. आज 5 दिवस झाला दिवाळी साजरी होत आहे हां. आणि आज भाऊबीज आहे. बर.
आज भाऊबीज दिवशी गोरोबा काकांचा पालखी सोहळा तेर नगरीमधून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. या आनंदाचा आहे, गावाचा सर्व आनंद आहे. बरं, आज सर्व सुना नातं पितं सगळे जी तेरवासी आहेत, ही परिसर आहे, हे काकांना वाटं लावण्यासाठी पंढरपूरला आज येत आहे. किती लोक सहभागी झाले? आता लाखो समाज आहे आज सध्या तरी. उद्यापासून पालखी सोहळ्याबरोबर चलत राहणारे काय 2000, 3000, 4000 लोक असतील. बर असा उत्सव आज तेरवासियांचा आनंदीचा दिवस आहे. आज एकही माणूस शेतात नाही आज. अरे बाप, हे गोरोबा काकांची पालखी आहे. काय सांगाल आज, काय सांगाल बोला. आज वराज्य महामरू श्री संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. आज आमच्या तेरवासियांचा खूप आनंदाचा दिवस आहे. अतिशय उत्कृष्ट अशा चांगल्या प्रतिसादामध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये श्री संत गोरोबा काका पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. बरं. कोण कोण आले होते? राणादादा आले होते का? हो, आले होते. अजून कोण आले होते? तेरचे उपसरपंच काय नाव? श्रीमंत फंड आले होते. प्रशासकीय अधिकारी तळणीकर साहेब आले होते. सरपंच आलते का? उपसरपंच होते. सरपंच का नव्हते ते आम्हाला माहिती नाही. बरं. उपसरपंच आले होते. राजकीय मध्ये राणा पाटील एक आले होते. प्रशांत भाई वाघ, रघुनंदन महाराज पुजारी. म्हणजे हे आज गोरोबा काकाला तुम्ही वाटा लावलात का निरोप द्यायलात? नाही, आम्ही निरोप द्यायला आलो आहोत आणि आम्ही पालखी वारीसोबत चालत जातो. वारीसोबत किती दिवस लागते तुम्हाला? वापस यायला 23 दिवस लागतात. बरं. 23 दिवस. जायला किती दिवस लागतात? जायला 9 दिवस. बरं. यावर्षी 10 दिवस लागतील. बरं. बाकीच्या काही सगळ्या सोयी कोण करताय? प्रशासकीय अधिकारी करतात किंवा ट्रस्ट. बरं. चालतं. बोला मला, काय सांगा आजच्या आनंद उत्सवाच्या माध्यमातून? काय सांगा आजच्या आनंद उत्सवाच्या माध्यमातून आमचा म्हणजे गावामध्ये सण असा असतो की ज्या दिवशी पालखी आमच्या गावातून जाते त्यावेळेस उत्साहाचा एकदम वातावरण. गोरोबा काकाला पालखीसोबत वाटलं, गावातले सर्व मंडळी पालखीसोबत चालत प्रस्थान करतात गावाच्या बाहेर. म्हणजे गावाच्या बाहेर निरोप देतात प्रत्येक जण. गोरोबा काकांच्या या पालखीसोबत किती लोक समूह असते? ह्या पालखीसोबत समूह कमीत कमी एक साधारण 3,000. आता या वर्षी वाढली का संख्या? त्याचा माहिती उद्या दुपारून कळेल. ही जी भुई असते यांची प्रतिक्रिया घ्या. कुणाचे? तू जाणार का? हे जी एक घ्या. काय सांगाल तुम्ही? कसं काय तुमच्या मनामध्ये हे संकल्प आला? सांगा. आमचा संकल्प आमचं पारंपरिक असल्यामुळे भविष्या पुढे युवा पिढीला प्रेरणा भेटले, त्यामुळे आम्ही पुढे चालत चाललो. बरं. किती जण आहेत तुम्ही? आम्ही 6 जण आहोत. तुम्ही खांदा देता का? हां, आम्ही बुई. खांद्याकडे? हां, काकाचे बुई आम्ही. म्हणजे खांदे बदलत राहतात का? हां. किती लोक आहेत ते? आम्ही 6 जण आहोत. त्यांची वर्षानुवर्ष परंपरा आहे. धनगर बांधवाची ही प्रतिवर्षाप्रमाणे परंपरा आहे. प्रत्येक वर्षी 6 धनगर बांधव बुई म्हणून जातात. बोला महाराज, आज तुमच्या गावातून गोरोबा काकांच्या पालखीला निरोप देतात. हा निरोप तुम्ही दिलात म्हणजे गोरोबा काकांना कुठं पाठवायला नेमकं? आज गोरोबा काकाची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. गेली 4-5 दिवस ही दिवाळी सुरू होती. आज जे बाहेरगावी या ठिकाणाहून मुली गेलेल्या असतात ते खास गोरोबा काकांना वाटं लावण्यासाठी या 13 ठिकाणी आलेल्या आहेत. तर आज ही शेवटची तेरकरांची दिवाळी आहे आणि ह्याच्यानंतर गोरोबा काका पंढरपूर प्रस्थान करते. गोरोबा काकांचा जन्म वगैरे सांगता येईल का तुम्हाला? जन्माबद्दल काय सांगू शकणार नाही कारण 900 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. महाराज, गोरोबा काकांचा जन्म सांगता येईल का? गोरोबा काकांचा जन्म निवांत या की सांगायला सर, कसं गडबडी सांगणार? उगा एक सांग. तेरलाच जन्म तेरलाच. ओके. 47 1947 म्हणजे कालावधी त्यांचा 1247. 1247. टाकू नका साहेब, टाकू नका.
साहेब किती वेळ झालं ओळखतो मी तुम्हाला हा काय वाटतंय आज काय वाटतंय या आज काय वाटतंय तुमचा बरीचशी तपश्चर्या आहे आणि तुम्ही गोरोबा काकावर इतिहास लिहिलाय काय सांगाल तुम्ही गोरोबा काकाचा जन्म काय मी जन्माकडं त्याच्यानंतर येतो त्याच्या अगोदर एक भाग सांगतो मागच्या 300-350 वर्षापेक्षा अधिक कालखंडापासून हा गोरोबा काकांचा पालखी सोहळा सुरू आहे तेरवासियांसाठी आजचा दिवस विशेष आनंदाचा असतो या ठिकाणच्या ज्या मुली आहेत त्या ज्या बाहेरगावी दिलेल्या आहेत त्या आजच्या दिवसासाठी म्हणून दिवाळी संपूर्ण त्यांच्या गावात करतील पण गोरोबा काकांना निरोप देण्यासाठी आज तेरमध्ये पोहोचतात या ठिकाणच्या ज्या सुना आहेत माहेरी दिवाळी करायला गेलेल्या त्या सुद्धा आजच्या दिवशी अर्धवट दिवाळी सोडून तेरमध्ये पोहोचतात गोरोबा काकांना निरोप देण्यासाठी आणि हा जो सगळा समाज तुम्हाला दिसतो आहे या संपूर्ण समाजामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकीकडं एक वेगळं वातावरण दिसत असताना गोरोबा काकांच्या परंपरेमध्ये मात्र सगळा समाज गोरोबा काकांची लेकरं असल्यासारखा सोबत जातो आज गोरोबा काकांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते त्यावेळेला या सगळ्या लोकांसाठी हा आनंदाचा सोहळा असतो ही निरोप आहे का गोरोबा काकांना पंढरपूरला वाटा लावायला निघालात नेमका गोरोबा काकांना पंढरपूरला देवाची भेट घेण्यासाठी ते जात आहेत अशा अवस्थेत त्याला आपण वाटे लावणेही म्हणू आणि निरोप द्यायला जातोय आपण असंही म्हणू म्हणजे गावातून निरोप द्यायला संपूर्ण वारकरी परंपरेचा उभ्या तेर पंचक्रोशीचा एक निरोप घेऊन ते विठ्ठलाकडे चाललेत असा सुद्धा त्याच्यामध्ये भाव मला एक अजून मुद्दा आठवत नाही की जे गोरोबा काकाकडे जी संत पक्का आहे का कच्चा आहे हे पाहण्यासाठी काही संत आले होते म्हणे तो काय प्रसंग सांगता येईल तुम्हाला हा प्रसंग खूप मोठा आहे थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर गोरोबा काका त्या काळातल्या संतांमध्ये सगळ्यात ज्येष्ठ याचा अर्थ ते वयानंही ज्येष्ठ होते ज्ञानानंही ज्येष्ठ होते साधू म्हणून त्यांच्याकडं अधिकार एवढा मोठा होता की सगळे त्यांना काका असं म्हणायचे नाव गोरोबा पण काका म्हणायचे ते कारणच हे होतं की त्यांच्याकडं वयाचं ज्येष्ठत्वही होतं आणि ज्ञानाचंही योग साधक म्हणून सुद्धा ते तेवढेच ज्येष्ठ होते म्हणून ज्या वेळेला आळंदीमध्ये सिद्धेश्वराच्या मंदिरात सगळी संत सभा भरली त्यावेळेला सगळ्या संतांनी इथं कोण परिपक्व आहे आणि कोण अपरिपक्व आहे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये कोण कच्चा आहे आणि कोण पक्का आहे हे आपल्या शरीराला किंवा देहाला एक मानवी घटच समजून ही परीक्षा करण्याचा जो मान आहे तो गोरोबा काकांना दिला होता आणि त्या काळामध्ये समकालीन असलेल्या सगळ्या संतांची परीक्षा गोरोबा काकांनी केली होती म्हणून त्यांना संत परीक्षाही म्हणलं जातं त्या परीक्षेत किती संत पास झाले कोणता कच्चा होता ते गोरोबा काकांनी सांगितलं होतं की ही कच्चा आहे एक विषय हा मात्र मी सांगतो बरं का की परीक्षेमध्ये सगळे संत परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि ती कथा असं सांगते की नामदेवरायांना कच्चा घट ठरवलं होतं गोरोबा काकांनी परंतु एक भाग मात्र मला असं म्हणावं लागेल संत नामदेव सुद्धा देवाचा लाडका भक्त आणि तेवढा पक्काच होता पण मला व्यक्तिगतरित्या असं वाटतं की बऱ्याचदा समाजाला काहीतरी बोध देण्यासाठी म्हणून या प्रतीक कथा निर्माण केलेल्या असतात ज्यांनी महाराष्ट्राचं तत्त्वज्ञान भारताच्या पटलावरती मांडलं संपूर्ण भारतभर इथला विवेक विचार सांगण्यासाठी फिरले ते कच्चे कसे असू शकतील पण कथा असं सांगते की त्या कालावधीत थोडंसं एक किंचित अहंकाराचा स्पर्श त्यांच्या मनाला झाला होता काकांना असं वाटत होतं की या जगामध्ये कुणीही कच्चा राहू नये पक्का राहावा याचा अर्थ असा सुद्धा नक्की काढता येईल हळकुंडानं पिवळं व्हायचं नाही अगदी परिपूर्ण होऊन
तो बोध समोरच्या देण्यासाठी वडीलधाऱ्या अगदी माणसांच्या अगदी पुढं अगदी नम्रतेनं वागावं अगदी. असाच महाराजांनी अगदी, संदेश अगदी. दिला अगदी. आहे. अगदी, अशा अगदी. पद्धती हो. महाराजांचा कालखंड काय सांगता येईल? कोणतं गोरोबा काकांच्या जन्माच्या विषयानं त्यांच्या जन्माची तिथी आणि महिना उपलब्ध नाही. याचा अर्थ अलीकडच्या काही चरित्रकारांनी आषाढ शुद्ध दशमीला त्यांचा जन्म झाला असं लिहिलंय, पण याला सबळ पुरावा नाही, त्याला प्रमाण नाही. इसवी सन कोणता? मी बोलतो, मी आत्ता म्हटल्याप्रमाणे त्यांच्या जन्माला तिथी आणि महिना हे सांगता येत नाही, पण त्यांच्या जन्माचं शक मात्र उपलब्ध आहे. शके 1189ला गोरोबा काकांचा जन्म झाला होता. 1100 शके 1189. आणि संत तुकाराम महाराजांच्या अगोदर 16व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराज आले. आपल्या भक्ती परंपरेचा जर उल्लेख करायचा झाला तर त्याचे 3 भाग पाडता येतील. बरं. त्याच्यातला पहिलाच भाग संत नामदेवराय, ज्ञानेश्वर माऊली, समकालीन सगळे संत गोरोबा काकांसह. त्याच्यानंतर दुसरा भाग आपण ढोबळमानाने हे म्हणूया तो संत एकनाथांचा, आणि नाथबाबांच्याही नंतरचा कालखंड संत तुकाराम महाराजांचा. त्याच्यामुळं भक्ती परंपरेचा, वारकरी परंपरेचा जो पाया निर्माण केला गेला त्या पायामध्ये मुख्य स्तंभ म्हणून गोरोबा काकांचं नाव घ्यावं लागतं. म्हणजे थेअरमध्ये हो. मी आता जाऊन मंदिर पाहिलं, म्हणजे गोरोबा काकांच्या घरांची शूटिंग केली अगोदर आणि मग मी तुमच्याकडे आलो. गोरोबा काका तिथंच राहत होते का? हो, गोरोबा काकांचं ते जन्मस्थानही आम्ही तेरची सगळी मंडळी त्याला गोरोबा काकाचा वाडा किंवा गोरोबा काकांचं घर म्हणतो. बर. त्यांच्या आयुष्याची एक अर्धशतकाची जीवनगाथा तिथं घडलेली आहे. गोरोबा काका किती वर्षे जगले? गोरोबा काकांचा जन्म या विषयानं मी आत्ता सांगितलं. गोरोबा काकांनी समाधी घेतली चैत्रवद्य त्रयोदशी शके 1239ला. जिवंत समाधी घेतली, संजीवन समाधी. संपूर्ण वारकरी परंपरा याला संजीवन समाधी मानते. आता एक महत्वाचा मुद्दा की तुमच्या त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की जन्मापासून त्या तिथीपासून ते त्यांच्या समाधी सोहळ्यापर्यंतचा विचार केल्यावर साधारण एक अर्धशतक, साधारण 50 वर्षाचा कालावधी गोरोबा काकांना मिळाला होता. आता ती मूल जी चिखलात तुडवलं गेलं, हो, ते भक्तिमय मंत्रमुग्ध झाल्यावर झालं का नेमकं कसं झालं तो एवढा क्षण? सुशिक्षित असलेली बरीच मंडळी असा सुद्धा आक्षेप करतात बरं का, की म्हणतात ज्यांनी स्वतःच्या मुलाला तुडवून मारलं त्यांना तुम्ही संत म्हणताय. पण मला या सगळ्या लोकांना हा भाग आवर्जून सांगावासा वाटतो, तो हा की ते बाळ रांगत येत होतं, गोरोबा काका त्याकडे बघत होते, येऊ द्या म्हटले मग तुडवून मारलं, असं घडलेलं नाही. आता आपण उल्लेख केल्याप्रमाणे गोरोबा काकांची त्यावेळची जी अवस्था आहे ती देहबान गेल्याची होती. गोरोबा काकांच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर गोरोबा काकांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात, केशवाचे भेटी लागलेसे पिसे, मला पिसं लागलं होतं, वेडी पिशी अवस्था होती, विसरले कैसे देहभान, मी भानावर नव्हतो, देहभान गेल्याची अवस्था होती. झाली झडपणी, झाली झडपणी, झपाटल्यागत अवस्था झालेली होती, मला झपाटलं होतं त्या परमात्मा शक्तीनं. झाली झडपणी, झाली झडपणी, संचरले मनी अधिरूप, त्याचं रूप माझ्या अंतःकरणात येऊन स्थिरावलं होतं आणि भोवताली सगळीकडं केवळ तोच दिसत होता. म्हणजे आत हरी बाहेर हरी अशी अवस्था झालेली होती. ही अवस्था कोणत्या स्थितीला पोचली होती तर म्हटले न लिंपेची कर्मी, आता कर्म छोटं झालं, न लिंपेची धर्मी, धर्मही लहान वाटू लागला, न लिंपे गुणधर्मी पुण्य पापा, पाप पुण्य, कर्मधर्माच्याही पलीकडे गेल्यानंतर पाप पुण्य तरी कसं शिल्लक राहील, म्हणून त्या पाप पुण्याच्याही पलीकडे गेल्याची अवस्था होती. म्हणे गोरा कुंभार सहज जीवनमुक्त, जीवनमुक्त दशा मी अनुभवत होतो. मुक्ती मिळाली होती जवळजवळ, फक्त देह होता तरी जीवनमुक्त स्थिती होती, म्हणजे ती सुद्धा सहज मिळालेली. अशा स्वरूपाची ही देहभान गेल्याची अवस्था होती. त्यांना काहीही शुद्ध नव्हती. विठ्ठलाचं नामस्मरण करत आकाशाकडं बघत, आकाशातल्या निळा सावळ्या रंगामध्ये तो निळा सावळा श्रीहरी त्यांना दिसत असेल आणि त्याच्याकडं बघत बघत ते नाचत होते देहभान गेलेल्या अवस्थेत. आणि अशा स्थितीत ते बाळ रांगत कधी आलं, चिखलामध्ये कधी शिरलं, पायाला धरण्यासाठीचा त्याचा प्रयत्न, चिखलानं पाय माखल्यामुळं बापाच्या पायाला त्या बाळानं हात लावला असेल धरण्यासाठी, पण हात निसटला असेल आणि ते चिखलामध्ये कोसळलं. यांना तर शुद्ध नव्हती. शुद्ध नसलेल्या अवस्थेत मन त्या देवाचं नाव किती घेऊ आणि किती नको अशा स्थितीला पोचलेलं. त्याच अवस्थेमध्ये त्या बाळाच्या अंगावरती पाय पडला आणि ते चिखलामध्ये ते बाळ
दबलं गेलं असेल, असं काहीतरी घडलं आणि ते तुडवलं गेलं. आज ते खरंच मानावं लागेल. कारण याचं कारण की इंटरनेटच्या जमान्यामध्ये मोबाईलमध्ये जेवढे लोक मंत्रमुग्ध होतात, जर घरात एखादी घटना जरी घडली तरी मोबाईल सुटत नाही. तसंच गोरोबा काकांनी विठ्ठलाच्या अभंगामध्ये तल्लीन झाल्यामुळे, ती देहभान हरपल्यामुळे निश्चित तो प्रकार घडला असेल. आणि गोरोबा काकांनी त्याच्यातून एकच संदेश दिला असेल की एवढं तल्लीन व्हा की आपलं मूल गमावलं गेलं तरी मी विठ्ठलाची भक्ती सोडली नाही, असाच तो संदर्भ असेल का? तुम्ही दिलेलं उदाहरण थोडंसं मजेशीर आहे, पण त्याला जोडायला हरकत नाही की बालिश माणसं एवढ्या साध्या 6 इंचाच्या स्क्रीनमध्ये जर एवढे गुंतत असतील तर गोरोबा काकांच्या मनाची अवस्था थेट परमात्म्याशी जोडली गेलेली होती. एवढ्या क्षुल्लक गोष्टीत जर माणूस एवढा गुंतू शकतो तर भक्ती परंपरेतला सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेला एक साधू तल्लीन अवस्थेमध्ये हे घडणार नाही म्हणण्याचं कारण नाही. मान्य. सर, तुमचं नाव सांगा आणि तुमची आतापर्यंतची जी माहिती आहे ती थोड्या शब्दामध्ये. तुमचं नाव सांगा पूर्ण आणि तुम्ही महाराजांची भक्ती करता म्हणून सांगा. माझा परिचय तुम्हाला आहे, ते नावही तुम्हाला ठाऊक आहे. मध्ये माहित पाहिजे. माझं नाव दीपक महाराज. मी गोरोबा काकांच्या तेरचा रहिवासी आहे. माझी जन्मभूमी गोरोबा काकाचा तेर. तसा विद्यापीठाचा 2 वेळा मेरिट आहे. मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 2रा होतो, पुणे विद्यापीठात 5वा होतो. क्लास 2च्या रँकवर वर्ग 2 अधिकारी पदावरती मी काही वर्ष काम केलेलं आहे. ओके. आणि मला आता नोकरी सोडूनही 12 वर्ष झाली. आता ते आठवतही हे आहे दीपक खरात साहेब. गोरोबा काकावर चरित्र लिहिलेलं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीची ही भक्ती जगासमोर मांडण्यासाठी यांनी नोकरी सोडलेली आहे आणि आता हे गोरोबा काकांच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत की त्यांनी सांगितलं की आपल्या या तेरच्या जी नांदाय गेलेल्या सासरला मुली आहेत माहेराहून, त्या मुलीसुद्धा अर्धवट दीपावली सोडून गोरोबा काकांच्या पालखीला निरोप देण्यासाठी आणि पंढरपूरला पाठवण्यासाठी तेरमध्ये येत असतात. हजारो लोकांची गर्दी गोरोबा काकाला पंढरपूरला पाठवण्यासाठी निरोप दिलेला आहे. हा क्षण फार फार चांगला आहे, आनंदमय आहे. तर असाच आनंदमय क्षण तेरमध्ये राहावा, महाराष्ट्रामध्ये राहावा आणि गोरोबा काकांचा आदर्श सगळ्या जगानं घ्यावा, असंच हे वातावरण आहे. आता आपण गोरोबा काकांच्या मंदिरामध्ये जे यात्रा भरते प्रत्येक वर्षाला, त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मग आपण हे ब्लॉग पूर्ण करणार आहेत. गोरोबा काकांवर माझ्या गावच्या लोकांचं किती प्रेम आहे याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. ते बघा, त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. गोरोबा काकांची पालखी पुढे गेली तर तिच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. या 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 लवकर या लवकर. गोरोबा काकाला निरोप दिल्यानंतर वाईट वाटतंय का? हो, वाईट काय वाटते? आनंद हरवल्यासारखं वाटतं. आनंद हरवल्यासारखं वाटतं. म्हणजे गोरोबा काका पुढे गेल्यानंतर इथं असल्यानंतर गोरोबा काका इथं असावे. बघा, मी सुद्धा भारावून गेलो, कारण आपला माणूस देव आपल्या जवळ असल्यानंतर वेगळेच भावना असतील. आपले महाराज, आमच्या गावचे महाराज इथंच असावे. तर हे भारावून गेलेले आहेत. माझा सुद्धा कंठ दाटून आलेला आहे. हे आनंद सोहळा कायमस्वरूपी तेरमध्ये राहावा. तेरमधून आमचे गोरोबा काका बाहेर कुठे जाऊ नये असं एका माऊलीनं सांगितले. तर हे सगळे भारावलेले आनंदमय जीवनामध्ये हा उत्सव पार पडत आहे. आपण निघायचे गोरोबा काकांच्या मंदिराकडे. सर, ओके ओके. हे तेर गावामधली गोरोबा काकाने बांधलेली विहीर आहे. या विहिरीला पाणी कायमस्वरूपी असते. बघा, हे कायमस्वरूपी पाणी असते आणि नदीचं पात्र कायमचं कोरडं पडलं तरीसुद्धा या विहिरीला पाणी असतंच. हे गोरोबा काकानं बांधलेली विहीर आहे. हे विहीर आपण दाखवत आहोत. असे बरेचसे ठिकाण, स्थळ अत्यंत चांगले गोरोबा काकांच्या काळात झालेले आहेत. हे त्याच्यापैकी एक आहे. आपण निघायचं आहे गोरोबा काका मंदिराकडे. आता आपण आलात गोरोबा काका मंदिराच्या जवळ. हे इकडे बघा, हे मंदिर. आता हे चिंचेच्या झाडाच्या आतमध्ये मंदिर आहे. आपण तिकडे जाणार आहेत. तत्पूर्वी आपण ज्या मंदिराकडे जात असताना जी नदी आहे ही तेरणा नदी आहे. हे तेरणा नदीचं पात्र आहे
आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही नदी वाहते, झुळझुळ पाणी वाहत आहे. इकडला बघा भाग कसा आहे या नदीचा. हे बघा नदी कशी वाहते. ते खरं म्हणलं तर इंद्रायणी काठी देवाची आळंदी अशा पद्धतीनं तेरणा नदी काठी गोरोबा काकांची मंदिराची ये घाटी असं म्हणायला काही हरकत नाही. हे मंदिर आहे. या मंदिराकडे आपण जाणार आहेत. मग चला आपण मंदिराकडे निघूया. आपण आता पुलावरून निघालेलो आहोत. संत गोरोबा काका यांच्या मंदिरामध्ये. गोरोबा काकांचं घर दाखवलं. गोरोबा काका आता पंढरपूरला निघालेली पालखी दाखवली. ऐन दिपाळीच्या भाऊबीजी दिवशी ही पालखी पंढरपूरला निघालेली आहे. आपण आता मंदिरात आलो. पलीकडल्या दर्जाकडून जाऊ. हे मंदिराचा भाग आहे. आणि आता आपण मंदिर दाखवूया. भ.प. कै विश्वनाथ आप्पा देशमाने यांची समाधी, हे समाधीचं ठिकाण आहे. आता आपण प्रवेशद्वाराकडे जाऊया. पादत्राणी काढण्यासाठी पुढं जागा आहे वाटतं ना. आपण मंदिरात निघूया. इकडे काढू का हे बूट? इथं ठेवूया. आता आपण गोरोबा काकांच्या मंदिरामध्ये जात आहोत. हे गोरोबा काकांचं मंदिर. आपण हे गोरोबा काकांचा परिसर दाखवणार आहात. हे गोरोबा काकाचं मंदिर. हे गोरोबा काकाचं शिव मंदिर आहे का? ही शिव काय? अरे वीट. अरे वा वा वा. हे महाराजांनी ठेवलेली वीट आहे का? बरोबर. हे बघा, या मंदिरामध्ये महाराजांनी ठेवलेली तरंगणारी वीट आहे. मजबूत हे स्लॅब केला, त्याच्या खाली ठेवले, पण हे सतत पाण्यात तरंगते. तरंगते ना, कायमस्वरूपी असते का? त्यांना माहिती आहे इथलं काय तुमचं. अहो तुम्ही सांगा ना. हो साहेब, ते कायमस्वरूपी पाण्यावर तरंगते सर. बर. हो. हे गोरोबा काकांनी तयार केलेली वीट आहे. गोरोबा काकांनी तयार केली पांडुरंगाने. बर. आता आपण इथं या. बरं, काय काय सांगता येईल? या की महाराज, या की कॅमेऱ्यात याल की तुम्ही. इथं कोण कोण आहेत? कुठं? इथं माहिती देणार कोण आहेत का? आज किती तर मध्ये द्यायला माहिती. बोलवा की मग त्यांना. मध्ये जाऊ. कालीश्वर मंदिर. गोरोबा काकाच कुठे? तिकडे पलीकडे. बर बर. हे कालीश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर. हे तेरमधील वकील साहेब इथले साहेब की गोरोबा काका यांच्या शेजारी बांधलेले हे कालीश्वर मंदिर आहे. म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे. हे बघा, आतमध्ये कालीश्वरांची म्हणजे महादेवाची मूर्ती आहे. महादेवाची मूर्ती आहे. पिंड आहे. हे त्याच वेळेस त्यांना गोरोबा काकांच्या मंदिराच्या अगोदरचं बघा. हे गोरोबा काकांच्या अगोदरचं मंदिर. म्हणजे गोरोबा काका इथं पूजा करायची आहे ना. चला आपण आता गोरोबा काकांचं मंदिर बघूया.
गावात घरी त्यांच्या घरी जाऊन आलो आम्ही, घरी जाऊन आलो. हे कालेश्वर मंदिर आहे. हे जुनं मंदिर आहे बघा. याचं बांधकाम कशा पद्धतीने केलेलं आहे. इथं नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर आहे नीलकंठेश्वर. इथे ही महादेवाची पिंड आहे आतमध्ये. आणि हे बघा जुनं बांधकाम आहे. याला किमान 400-500 वर्ष व्हायले असं महाराजांनी मगा सांगितलं. 11व्या शतकामध्ये या मंदिराचे बांधकाम झालेत. अशा पद्धतीनं दीपक खरात महाराजांनी याची अंदाजे माहिती सांगितलेली आहे. हे माहिती पुरातन काळातली आहे. हे मंदिरं पुरातन काळातली आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही बांधकाम अजून टिकून आहे 400-500 वर्षापर्यंत. नाही तर ही अशा पद्धतीनं हे माहिती आपल्याला मिळते. हे गोरोबा काकांचं मंदिर आहे मागच्या बाजूचं. पलीकडल्या बाजूनं तेरणा नदी वाहते. तेरणा नदीतून बघता येईल ना, बघता येईल तेरणा नदी. बघा किती सुंदर नजारा दिसतोय हा नदीचा. हे तेरणा नदी. हे गोरोबा काका मंदिराच्या बाजूने म्हणजे पाठमागच्या बाजूने हे नदी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोरोबा काकाचं मंदिर हे नदीच्या काठेलाच उभारलेलं आहे. हे पहा नदी कशी आहे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी अशा पद्धतीनं तेरणा नदीच्या काठी गोरोबा काकांची आळंदी असं म्हणायला काही हरकत नाही. अशाच प्रकारे ही नदी गोरोबा काकाच्या मंदिराच्या पाठमोऱ्या बाजूने वाहते आणि हा नजारा एकदम चांगल्या पद्धतीने आहे. तर आपण हा नजारा अवश्य येऊन पाहावा अशी विनंती आहे. होय, आता आपण गोरोबा काकांच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे गोरोबा काकांचं मंदिर. हे मूर्ती कशी आहे महाराज? बापूजी पाटील यांचं काय सांगता येईल का महत्त्व? कोण सांगता येईल? या पुढं. आपण गोरोबा काकाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. वकील साहेब, हे मंदिराचा जो काळ आहे ते महाराजांनी सांगितलं 12व्या शतकामध्ये 11व्या शतकामध्ये. हे बघा गोरोबा काकांचं मंदिर. इकडे हां, राहू तिथं राहा तिथं उभा राहा. हे गोरोबा काका हे विठ्ठल रुक्माई आहेत ना? विठ्ठल रुक्माई. बरं, इथलं कोण माहिती देतं का? कोण देईल का माहिती? या 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 तुम्ही देता? गोरोबा काकांच्या घरी जाऊन आलो आम्ही. अच्छा. आणि गोरोबा काकांचं घर जे आहे तिथंच ते वास्तव्याला होते का? हो, वास्तव्याला तिथंच. बरं, आज पालखी निघाली हो आणि ती पालखी पंढरपूरला गेली. आजच का निघती पालखी? काय कारण आहे त्याची? खूप दिवसापासून तोच नियम चालू भाऊबीजेचा. हां, म्हणजे आज निघायचं कारण काय? निघायचं कारण म्हणजे दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी आमचे काका तिथं जातात.
प्रत्येक वर्षी जात होते आणि ती स्वप्न कायमस्वरूपी टिकवण्यासाठी तुम्ही आज तेरमधून पालखीला गोरोबा काकांच्या निरोप दिला. म्हणजे पंढरपूरला वाटं लावलं है ना. बर आता हे जे बांधकाम आहे ती कधीचं बांधकाम आहे? 1941. अरे 1941. गोरोबा काका कधी जन्मलेत? 11व्या शतकात जन्मलेत ना. शक्य वगैरे नाही, अशी चुकीची तारीख नव्हतो नाही. पण गोरोबा काकांच्या काळामध्ये हे बांधकाम झालेलं आहे. ते अजून टिकून आहे आणि याची डागडुजी सतत होत आहे. बरं, प्रशासनाची कशी नजर आहे? प्रशासनाची कशी नजर आहे? जिल्हा प्रशासन वगैरे काय सहकार्य करतंय का? काही डागडुजीसाठी काय पैसे आलेत का? करतो. बरं, या गावचे तुमचे राणा जगदीशसिंह पाटील तुळजापूरचे आमदार आहेत, त्यांनी काय मदत केली का? ते बांधकाम चालू होते समोरच. किती मिळाला निधी काय सांगता येईल? नाही तेवढं माहिती नाही सांगता येईल. 168 कोटी. अरे तू चुकीचं सांगू ना, काय काय माहिती चालू आहे बांधकाम. बरं, काय का असं ना, या मंदिरामध्ये हे सगळेच लोक काळजी करतायत आणि गोरोबा काकाचं मंदिर अत्यंत चांगल्या पद्धतीनं तेर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रानं याचा विचार करावा की गोरोबा काका याच ठिकाणी तेर या गावात जन्माला आले आणि गोरोबा काकाने संतांना कच्चा का पक्का असं तपासण्याचं काम या गोरोबा काकाने याच नगरीमध्ये केलं की ज्या पद्धतीनं ते गाडगे तयार करायचे, ते गाडगं पक्कं आहे का कच्चं आहे खनखन वाजवून बघायचे आणि खनखन वाजलं तर ते गाडगं पक्कं आहे. अशाच आदर्श, असाच संदर्भ संत कच्चा आहे का पक्का आहे हे बघण्याचं काम गोरोबा काकांनी केलं. पहिलं संताचं मार्गदर्शन महाराष्ट्रानं स्वीकारलं. असे ते संत गोरोबा काका तेर या नगरीमध्ये जन्माला आले आणि महाराष्ट्रभर देशभर नाव कमवून गेले. हेच गोरोबा काका पूर्ण महाराष्ट्रामध्ये संताच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आलेले आहेत. अशा गोरोबा काकांचा आदर्श पूर्ण महाराष्ट्रानं घ्यावा आणि तेरला प्रत्येक वर्षी मला वाटतं की किमान मे महिन्यामध्ये, मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये महाराजांची या ठिकाणी त्यांच्या नावावर यात्रा भरते. त्या यात्रेला पूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी यावं आणि गोरोबा काकांचा आदर्श घ्यावा एवढीच आपल्याला अपेक्षा आहे. मी पाहणार आहे की या तेरला कशा पद्धतीनं गोरोबा काकाचं दर्शन घेण्यासाठी लोक येणार आहेत ते पाहूया. येणाऱ्या काळामध्येच मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे आपल्या जिल्ह्यातले, आपल्या महाराष्ट्रातले देवस्थान पाहण्यासाठी, अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी, गोरगरिबाला न्याय देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तेरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.